तवा फ्राय चला तर मंडळी करूया तवा फ्राय मशरूम रेसिपी. मस्तच. जंगलात जाऊन मंडळी आळंबी रोवणं आणली होती. सर्वप्रथम काय घेतलंय? कांदा, टॅमॅटो, मस्तपैकी तेल आणि त्याच्यात काय टाकलेलं आहे ते जिरं मस्त जरा परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत. आणि तुम्हाला मंडळी जर का स्टोअर करून ठेवायचे असेल एक 4-5 दिवसासाठी मशरूम, हळद, मीठ आणि कोकम टाकायचं आणि फक्त अशी बिना पाणी टाकता, बरोबर ना? बिना पाणी टाकता नुसतं असं झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर वाफेवर थोडंसं उकळून घ्यायचं. आपोआप त्याला पाणी सुटतं. बघा किती पाणी सुटलं आता. हे सगळं 4-5 दिवस तरी राहतं फ्रीजमध्ये ना. 4-5 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवू शकतो तुम्ही. त्याला मस्त की कांदा पण थोडासा लालसर झाला आहे, त्याच्यामुळे टॅमॅटो टाकूया. मस्त तवा फ्राय रेसिपी. चला तर टाकलेला गेला आहे गोडा मसाला, होय ना? गोडा मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर तिखट, हळद, चवीनुसार मीठ, कोकम वगैरे. नाही तुमच्याकडे चिकन मसाला असेल तर त्याच्यामध्ये चिकन मसाला सुद्धा ॲड करू शकता. चिकन मसाला टाकल्यानं आणि परत चव वाढते. बघा चिकन मसाला पण टाकला जातोय. मस्तपैकी ग्रेव्ही बघा कशी तयार झाली. एक नंबर. आता ह्याच्यामध्ये मग नंतर मशरूम ॲड करूया. कोकम टाकायचं आहे वाटतं. कोकम टाकलाय. चला तर आता मंडई करायचं आहे मेन हिची म्हणजे मशरूम त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. तवा फ्राय सुंदर अशी रेसिपी. तोंडाला पाणी सुटणार आहे बघा. जरा थोड्या वेळानंतर जो सुगंध येईल, एक नंबर. काय म्हणताव काय बघा, कोकणचं रानमेवा. मंडई मस्तपैकी बघा झाकण ठेवलेलं आहे आणि आता थोडंसं मंद आचेवरती वाफेवरती शिजायसाठी ठेवलेलं आहे. आणि इकडं सुद्धा स्टोअर करायसाठी जे शिजतंय ते पण अगदी पूर्ण शिजून झालेलं आहे आता तयार. आता इकडे तवा फ्राय बघा कसं मस्त उकळी आले. मस्त अगदी छानसे उकळी आले. पाणी बघा किती सुटतं ते. बघा बिना पाण्याचं, पाणी टाकलेलं नव्हतं पण त्याच्यात जे पाणी असतं ना ते पाणी येतं मस्तपैकी. अजून ते आटलं पाहिजे. त्याला बरोबर पाणी सुटतं त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नसते. मंद आचेवरच आहे बघा. मंद आचेवर थोडं अजून जरा उकळू देऊया. त्याच्यावर काय होईल ते सुटलेलं पाणी थोडं कमी होईल. तवा फ्राय आमच्या कोकण. काय सुगंध येतो मस्त की बघा. एक नंबर झालं. सुकं झालं एकदम पूर्ण. हा चॅनललाच लवकरात लवकर सबस्क्राईब होऊ दे. जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढू दे. चला वरून थोडीशी कोथिंबीर टाकली जाते. आता तवा फ्राय. तर म्हणजे तवा फ्राय मस्तपैकी शिजलेला आहे. आता त्याची टेस्ट बघूया आपण तवा फ्रायची. मस्तपैकी म्हणजे हे बघा तवा फ्राय केलेला जरा पीस आहेत. तर बघूया टेस्ट याची कशी आहे. टेस्टी लागते हो तवा फ्राय पण एक नंबर. मस्त म्हणजे कोकणचा रानमेवा. नादच खुळावत त्याचा. चला तर मंडळी हा व्हिडिओ पण तुझा कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सह्याद्रीच्या खुशीमध्ये. चला टाटा.